पाठ क्रमांक 3 आर्द्रता व ढग. तुम्ही पुस्तकात दिलेलं चित्र पाहिलं असेल आणि त्यात लिहिलेले संवादही. साधारण अशाच प्रकारचे संवाद आपण वेगवेगळ्या ऋतुमानात आणि कधी दुसऱ्या प्रदेशात गेलो की तिथल्या हवामानाबद्दल करत असतो. करता ना तुम्ही किंवा ऐकता ना असे संवाद? आपल्या खाण्यापिण्याची राहणीमानाची पद्धत त्या त्या प्रदेशानुसार म्हणजे हवामानानुसार पण बदलत असते. समुद्रकिनाऱ्याजवळील भागात खूप उकडत नाही पण खूप घाम येतो. देशावर कोरडी हवा असल्याने घाम येत नाही पण उष्णता फार असते. उंचावरील ठिकाणावरची हवा ही थंड असते आणि कोरडी सुद्धा. चित्रातील संवादावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की वाळवंटातील समुद्रकिनाऱ्याजवळील आणि उंचावरील ठिकाणचे हवामानातील बदल. अशी विधाने आपणही वर्षभर करतच असतो की हवेतील कोरडेपणा आणि बाष्प आपण अनुभवत असतो. राजस्थानात हवा कोरडी, हवेत अत्यल्प बाष्प आणि तापमान जास्त असल्याने तेथील लोक सैल आणि सुती कपडे वापरतात. काश्मीर खोऱ्यात हवामान थंड, बर्फवृष्टी आणि हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी असल्यामुळे तेथील लोक अंगभर उबदार कपडे वापरतात. मुंबई सारख्या ठिकाणी उष्ण व दमट हवा असते. त्यातच जर आभाळ आलं असेल म्हणजे ढग आले असते तर हे तापमान वाढते. उष्ण, दमट, कोरडी, थंड हे शब्द जे हवेबद्दल किंवा वातावरणाबद्दल उच्चारले जातात त्यातून हवेची स्थिती लक्षात येते आणि त्याची सांगड हवेतील अदृश्य स्थितीमध्ये असलेल्या बाष्पाशी केली जाते. तुम्हाला हे माहीतच असायला हवं की एखाद्या ठिकाणी पाऊस पडण्यासाठी म्हणजे पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी हवेत बाष्प असणं गरजेचं असतं. तुम्ही हे निरीक्षण केलं असेल ना? हिवाळ्यात आपण उच्छ्वास सोडला की असं वाटतं तोंडातून धूर सोडतो किंवा काचेवर, आरशावर हा उच्छ्वास सोडल्यानंतर काय होतं? काच किंवा आरसा धुरकट होतो. कारण काय आहे माहितीये? उच्छ्वासावाटे बाष्प सुद्धा बाहेर टाकलं जातं आणि बाहेरील तापमान कमी असल्याने त्या बाष्पाचे छोटे छोटे जलबिंदू तयार होतात. आता पाहूया बाष्पीभवन म्हणजे काय. पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. अर्थात ही प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग या सर्वांवर अवलंबून असते. कोरड्या व उष्ण हवेत बाष्पीभवनाचा वेग वाढतो. थंड हवेतही बाष्पीभवन सुरूच असते. दमट हवा असेल तर मात्र बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. तसेच वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होते. पण हवा थंड असेल आणि वाऱ्याचा वेग जास्त नसेल तर मात्र बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. साधं उदाहरण देतो. कपडे वाळण्याची प्रक्रिया कोणत्या ऋतूत जलद होते आणि कोणत्या ऋतूत कपडे वाळायला वेळ लागतो? वातावरणातील आर्द्रता. हवेतील बाष्पाचे प्रमाण म्हणजेच वातावरणातील आर्द्रता. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा त्यातील आर्द्रता आणि बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानात विशिष्ट प्रमाणात बाष्प धारण करू शकते. उष्ण हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. एका विशिष्ट तापमानात हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचं प्रमाण सारखेच असते. त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असं म्हणतात. आता ही स्थिती समजून घेण्यासाठी आकृती 3.3 पहा आणि त्याप्रमाणे प्रयोग करा. आकृती 3.4 मध्ये दाखवले आहे तसे झाले का प्रयोगात? भौगोलिक स्पष्टीकरण. स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे जर मानलं तर त्यात किती चमचे पाणी घातल्यावर शोषून घेतलं हे तुम्ही नोंद करून ठेवले. किती चमचे पाणी घातल्यावर पाणी चाळणीतून गळू लागलं याचीही तुम्ही नोंद केली. म्हणजे नेमकं कितव्या चमच्यापासून स्पंजमधून पाणी खाली झिरपू लागलं हे तुम्ही नोंद करून घेतलं. याचा अर्थ हा की जेव्हा स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो. वातावरणातील हवेतील बाष्प हे बाष्पधारण क्षमतेच्या अतिरिक्त झाले की पाऊस किंवा बर्फवृष्टीच्या स्वरूपात ते खाली पडते. आपण प्राथमिक इयत्तेपासून काय शिकलोय की जसजसं उंचावर जाऊ तसतशी हवा थंड होत जाते. त्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता सुद्धा कमी होत जाते. हवेतील बाष्प ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात मोजली जाते.
हवेतील बाष्पाचे प्रमाण 0 ग्रॅम प्रति घनमीटर असल्यास ती हवा कोरडी आणि तेच जर 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर ती बाष्प संपृक्त आहे असं म्हणतात. पुस्तकात एक तक्ता दिला आहे, त्यात बाष्पधारण क्षमतेचा एक फरक लिहायचा आहे. बघा, जमतंय का तुम्हाला? 1 घनमीटर हवेत 15 अंश तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्प संपृक्त आहे असं म्हणतात. हवेतील आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. निरपेक्ष आर्द्रता. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. सागरी भागात निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील आर्द्रतेपेक्षा जास्त असते. विषुववृत्तीय भागात ती जास्त असते, तर ध्रुवाकडे जाता जाता ती कमी होत जाते. जरा डोकं चालवा पाहू. यामधील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील ना? निरीक्षण केलं असेल तर चटकन उत्तर देता येईल. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचं वितरण आणि ऋतुमानानुसार सुद्धा आर्द्रतेत फरक पडतो. सापेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमानाला एका विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता आणि त्याचं तापमानातील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते आणि ती टक्केवारीत व्यक्त केली जाते. म्हणजेच काय? सापेक्ष आर्द्रता म्हणजे टक्केवारी बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. या सूत्रावरून आता तुम्हाला सापेक्ष आर्द्रता शोधून काढता येईल. विचार करून पाहिलंय का कधी की 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्प संपृक्त हवेचे तापमान एकदम 10 अंश झाले तर काय होऊ शकतं? तुम्हाला माहीतच आहे की तापमानाच्या फरकानुसार हवेतील बाष्पाचे प्रमाण बदलते. तसंच सापेक्ष आर्द्रताही बदलते. सकाळी आणि रात्री तापमान कमी असतं आणि सापेक्ष आर्द्रता जास्त. पण जसजसे दिवसाचे तापमान वाढते सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते म्हणून हवा दमट असते, तर वाळवंटात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने तेथील हवा कोरडी असते. आकृती 3.5 आणि आकृती 3.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कृती करून पहा. तुम्हाला काय आढळलं? कुकरमधील पाण्याची वाफ झाली आणि ती जेव्हा थंड झाकणावर आली तेव्हा या गरम वाफेचे पाण्यात रूपांतर झाले. त्यामुळे झाकणावर पाण्याचे थेंब दिसू लागले. हवेतील बाष्प थंड पेल्याच्या संपर्कात आल्याने थंड झाले आणि त्याचं पाण्याच्या थेंबात रूपांतर झाले. याला बाष्पाचे सांद्रीभवन असं म्हणतात. आता सांद्रीभवन आणि घनीभवन यातील फरक आणि व्याख्या जाणून घेऊ. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे द्रवरूप म्हणजेच जलरूपात स्थित्यंतर होण्याच्या प्रक्रियेला सांद्रीभवन आणि या बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला घनीभवन असं म्हणतात. तापमान कमी झाल्यावर बाष्पधारण क्षमता कमी होते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर सांद्रीभवनाची प्रक्रिया सुरू होते. त्यावेळेला हवा दवबिंदू तापमान पातळीला हवी. सांद्रीभवनासाठी कमी तापमान व 100% सापेक्ष आर्द्रता असणं गरजेचं आहे. मोकळ्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कण म्हणजे क्षार किंवा धुलीकण इत्यादी भोवती होते. दहिवर, धुक ही जमिनीलगतची आणि ढग ही जमिनीपासून उंचावर असलेल्या सांद्रीभवनाची काही रूप आहेत. धुकं आणि धुरकं याच्यातील फरक माहित आहे तुम्हाला? धुकं हे निव्वळ बाष्प असतं, तर धुरकं म्हणजे प्रदूषित क्षेत्रातील धुकं आणि धूर यापासून ते बनतं. आपल्याला माहित आहे का की ढग हे आकाशात उंचीवर असलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन आहे. ढगांचे सुद्धा प्रकार असतात. आता आपण त्याविषयी थोडं समजून घेऊ. मुख्यतः वातावरणात जास्त उंचीवर असलेला सांद्रीभवनाचा प्रकार म्हणजे ढग. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण हे जवळजवळ वजनरहित असतात आणि ते ढगांच्या रूपाने हवेत तरंगत राहतात. आकृती 3.7 पाहिलीत का तुम्ही? ती पहा, तुमच्या लक्षात येईल. काय होतं
असतं की सूर्याच्या उष्णतेने जमीन व हवा तापते आणि प्रसरण पावते. तापलेली हवा हलकी असल्याने वर जाते. कमी घनतेची हवा वर जाते आणि वर जाऊन थंड झालेल्या या हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि सापेक्ष आर्द्रता वाढते. आता त्या हवेतील बाष्पाचे हिमकण आणि जलबिंदूत रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी म्हणता येईल. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. दवबिंदू तापमान सुद्धा उंची आणि हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर ठरत असते. सांद्रीभवनामुळे हवेत सूक्ष्म हिमकण आणि जलकण तरंगत असतात. हवेतील सूक्ष्म धुलीकणांभोवती ते एकत्र येतात आणि आकाराने मोठे होतात. या समुच्चयास आपण ढग असं म्हणतो. हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते आकाशात उंच तरंगत राहतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्यापैकी कोणी पतंग उडवत असाल ना. जर पतंग उडवत असाल तर तुम्ही हे पाहिलं असेल की एका ठराविक उंची गाठल्यानंतर पतंग हवेत तरंगत राहतो. त्याचप्रमाणे ढग हवेत तरंगत राहतात. तुम्ही पाहिलं असेल की समुद्र सपाटीपासून वेगवेगळ्या उंचीवर ढग तयार होतात. आकृती 3.8 पहा. त्यात ढगांचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत. अतिउंचावरील ढग हे सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. तुम्हाला माहित आहे का की ढगांमध्ये बाष्पीभवनाची आणि सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ एक होत असते. ढगातील हिमकणांच्या आणि जलकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगांमुळे होते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत जास्त असते. जसजशी उंची वाढते तसतसे ढगांमधील बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. उंचावरील ढगात बाष्पाचे प्रमाण कमी असते म्हणून ते लहान असतात. ढगांचे 10 वेगवेगळे प्रकार, त्यांची नावं आणि उंची याविषयी तक्ता पुस्तकात दिला आहे. तो नक्की वाचा. वातावरणातील ढगांची उंचीनुसार 3 प्रकार पडतात. 7,000 ते 14,000 मीटर दरम्यानच्या ढगांना अतिउंचावरील ढग असं म्हणतात. 2,000 ते 7,000 मीटर उंचीवरील ढगांना मध्यम उंचीवरील ढग असं म्हणतात आणि 2,000हून कमी उंचीवरील ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. तुम्ही आकृती पाहिली असेलच ना. तुमच्यापैकी कोणी विमान प्रवास केला असेल तर ढगांवरून किंवा ढगांमधून प्रवासाचा अनुभव घेतलाच असेल. जास्त उंचीवरील ढग म्हणजेच हिमस्फटिकांपासून बनलेले हे ढग सिरस, सिरोक्युमुलस आणि सिरोस्ट्रेटस असे त्यांचे वर्गीकरण. सिरस तंतुमय, सिरोक्युमुलस लहान लहान लाटांच्या समुच्चयासारखे आणि सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या सादरीसारखे असतात. बऱ्याचदा त्याच्या भोवती तेजोमंडल असते. मध्यम उंचीवरील ढग यात अल्ट्राक्युमुलस आणि अल्ट्रोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युमुलस स्तरांच्या स्वरूपात असून ते पांढऱ्या रंगाचे असतात व त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. त्यांची रचना तरंगासारखी असते. अल्ट्रोस्ट्रेटस हे कमी जाडीचे थर असलेले ढग असून यातून सूर्यप्रकाश दिसतो, फक्त तो दुधी काचेतून पाहिल्यासारखा दिसतो. आकृती 3.8 पहा आणि मग वर्गाच्या बाहेर जाऊन ढगांचं निरीक्षण करून पहा आणि खाली प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणं जमतंय का तेही पहा. कमी उंचीचे ढग स्ट्रेटोक्युमुलस या ढगात थर असून ते धुरकट पांढऱ्या रंगाचे असतात. ढगांचे अनेक पुंजके आढळतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असून त्यांचा राखाडी रंग असतो व तळाकडील भाग सारखा असतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असून गडद राखाडी रंगाचे असते. यापासून रिमझिम पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. क्युमुलस ढग हे जमिनीपासून 500 ते 6,000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे ढग असतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे या ढगांना आत्मा होतात. अवाढव्य, घुमटाकार आणि करड्या रंगाचे हे ढग असतात. हे ढग म्हणजे आल्हाददायक हवेचे निदर्शक असून कधी कधी यांचा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युमुलोनिंबस ढगात रूपांतर होते आणि वृष्टी होते. क्युमुलोनिंबस ढग हे पर्वतकाय काळ्या रंगाचे ढग वादळाचे निदर्शक असतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट असतो. या ढगात गडगडाट होऊन वीजही चमकते. वादळी पावसासह गारपीटही होते, पण फारसा टिकत नाही हा पाऊस. आकृती 3.9 पाहिली तर लक्षात येईल तुमच्या. आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युमुलोनिंबस ढगामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात घन प्रभाग आणि
खालच्या भागात ऋणप्रभार असतो आणि खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. प्रभारातील या फरकामुळे विद्युत प्रभार तयार होऊन आकाश क्षणमात्र लकाकते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या उष्णतेमुळे प्रसरण पावते आणि त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगांमुळे होणाऱ्या वृष्टीत पाण्याचे थेंब खूप मोठे असतात. कारण थेंब खूपदा वर खाली होत असल्याने एकमेकात मिसळून मोठे थेंब तयार होतात. मोठे झालेले हे थेंब जड असल्याने ढगात येऊ शकत नाही आणि पावसाच्या रूपाने खाली येतात. कधी कधी ढगातील हवा फार थंड असल्याने हे थेंब गोठतात आणि गारा पडतात. यालाच आपण गारपीट असं म्हणतो. क्युमुलोनिंबस ढगाची आकृती 3.9 मध्ये दिली आहे, ती नक्की पहा. हवेची स्थिती सांगताना कोणत्या चिन्हांचा वापर कराल तेही सांगा. चित्राच्या खाली लिहा. तुम्हाला माहित आहे का ढगफुटी म्हणजे काय ते? तो एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात आणि या थेंबाचे मग गारांमध्ये रूपांतर होते. या गारांमुळे ढग जड होतात. गारांचे वजन ऊर्ध्वगामी वाऱ्याला पेलत नाही आणि मग गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला ढगफुटी असं म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो. हा प्रकार पर्वतीय भागात जास्त आढळतो. भारतात हिमालयाच्या पर्वतीय रांगांमध्ये हे होत असते. काही वर्षांपूर्वी लेह लडाख या भागात ही ढगफुटी झाली होती. त्या विध्वंसक रूपाने खूप हानी सुद्धा झाली.